सलामीची जोडी करण कदम आणि त्यांचा समवेत अर्जुन ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. करण आणि अर्जुन ही जोडी याआधी बॉलिवूडमध्ये फेमस झाली, तर त्यानंतर चिंबीपाडा टीमसाठी या बॅटर्सने गेले कित्येक वर्ष चांगला खेळ केला आणि करण कदम पाकले गेले तर एक छोट्याशा गावामधनं सुरुवात त्याची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लागली. त्यानंतर भिवंडी सिटी ओपन फॉर्मॅटमध्ये आपण या पर्वामध्ये पाकले टीम तपस्या स्पोर्ट्स सोनाळेमध्ये त्याला खेळताना कारण एक अप्रतिम खेळाडू आहे आणि एक वेगळीच ख्याती. कारण डावखुऱ्या शैलीचा अप्रतिम बॅटर, त्याचप्रमाणे तितकी चांगली बॉलिंगही तो करतो. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि या मॅचमध्ये तशाच काही अपेक्षा त्याच्याकडनं आहेत. आणि दुसऱ्या बाजूने पठारपाडा कल्याण टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसत आहे. म्हणजे भिवंडी कल्याण अशी लढत आपण पाहणार आहोत आणि मजा येईल या मॅचमध्ये. पगले षटक जीवन बॉलिंग मार्कवरती सामन्याला होत आहे सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवरती के करण कदम. पहिला बॉल ड्राइव्ह करायचं होतं, स्लाइस केलं पण गॅपमध्ये निघून गेला बॉल. शॉर्ट थर्डला फिल्डर प्रयत्न करतायत बट बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. बघा एकंदरीत ज्याप्रमाणे फटका खेळायचा होता करणला त्याप्रमाणे फटका हा नव्हताच, बट तरी सुद्धा हा चौकार येतोय. एकंदरीत एखादा नाव चालवणार ज्याप्रमाणे चप्पू चालवतं त्याप्रमाणे बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न वारंवार झाला बट तरी सुद्धा बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे जातोय. मिसफील्ड झाली. चौकार पहिल्या बॉलवरती. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. ड्राईव्ह करत असताना आता लॉंग ऑफला फिल्डर येतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत मिळेल सिंगल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करता 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं सत्र सुरू आहे या मॅच मधलं. जी लढत तुम्ही पाहताय टीम चिंबीपाडा भिवंडी त्यांचा अगेन्स्ट टीम पठारपाडा कल्याण, ही लढत सध्या सगळीला रंगलेली आहे आणि पाकले गेले तर आदिवासी समाजातील क्रिकेटला वेगळी उंची देणारी आणि वेगळा स्टँडर्ड देणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतायत. विद्यमान सरपंच घोटेकर गाव गणेशजी कांबळी साहेबांची संकल्पना त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आज दिवस क्रमांक 7 आहे. गेल्या 6 दिवसांमध्ये आपण शहापूर तालुका अंतर्गत संघ 60 पागले आणि त्यानंतर आज बाहेरील संघ. लॉफ्ट ड्राइव्ह बॉल मध्ये कव्हर ला फिल्डर डाऊन दी बॉल बट कॅच ड्रॉप. बघा पाठमोरे वळत असताना अटेम्प्ट करायचा होता, पर्यंत चांगला गेला बट एकंदरीत तरी सुद्धा मी म्हणेन की इथे संधी गमावली आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती रन्स 3. तीन धावा दरम्यान मागील चेंडूवरती आला. धावफलक 8 समोर आता के. नेक्स्ट बॉल रनवे रिदम मध्ये थोडा अडथळा आला. पुल केला ऑन साइडला. लाजवाब फटका. केकेचा बॅट मधनं हा पहिला षटकार. 6. पहिला मारला केकेने. लाजवाब फटका. पुल केलं होतं आणि डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करतो के. धावफलक या 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात राहिली एकंदरीत टीम चिंबीपाडाची, कारण कोणत्याही प्रकारे विकेटही गमावली नाही आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. आणि केकेची बॅट चालणं ही गोष्ट महत्त्वाची लागली या पहिल्या सत्रामध्ये टीम चिंबीपाडासाठी.
कारण के खेळला, अर्जुनही खेळला तर पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल इथे उभं केलं जाऊ शकतं. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. बॅटची कडा, इम्पॉर्टंट विकेट, मॅचची गोल्डन विकेट. करणला इथे डगआउटची दिशा दाखवली. बॉलर जीवनने धक्का लागला पकला आणि फार मोठा धक्का लागला टीम चिंबीपाडाला. बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं बट बॅटची कडा लागली, एज लागलं होतं आणि विकेट कीपरने कोणत्या प्रकारे मिस्टेक नाही केली. न्यूमॅन इन ॲट नंबर 3 कल्पेश दरम्यान बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती येतोय. क्रमांक 3 वरती कल्पेश आता दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर बघा स्कोर कार्ड चांगला की विकेट जरी गेली असती तरी सुद्धा मी म्हणेन की रन्स चांगले आहेत. आणि शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये 4 ओव्हरच्या मॅचमध्ये हेच तर मॅटर करतं की विकेट गेले हरकत नाही, रन्स थांबले नाही पाहिजेत. आणि कल्पेशने येत्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉडीवरती बॉल आदळलाय, लेग बाईजचे सिंगल मिळेल. धावफलक एका धावेच्या मतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 15 धावा धावफलकावरती आणि पहिल्या षटकाचाही खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस चिंबीपाडा टीम 15 धावा धावफलकावरती, धक्का लागला 1 आणि येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हर आणखीन बाकी आहेत आणि त्यातल्या त्यात केकीची विकेट महत्त्वाची होती कारण करण जर खेळला असता तर फारसा इम्पॅक्ट तो या पहिल्या सत्रामध्ये टाकू शकला असता. बट करणचा विकेट नंतर इथे आता पठारपाडा संघ देखील विचार करेल की कमी टोटलवरती थांबवण्याची जी मनशा आहे आपली ती आपण पूर्ण तर करू शकतो आणि त्यासाठी इथे चांगली बॉलिंग करणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. सेकंड ओव्हर उमेश सेकंड ओव्हरमध्ये तयार होत आहे. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाकले तर एकंदरीत ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट केलेत, काऊ कॉर्नरला एक फिल्डर आहे, मिड विकेट इनफील्डमध्ये आहे आणि डीपमध्ये स्क्वेअर लेग. त्याचप्रमाणे जर आपण पाकलं तर एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आणि तसेच शॉर्ट थर्ड फाईन लेग आणि पॉइंटलाही एक फिल्डर आपल्याला इनफील्डमध्ये पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर उमेश, पहिलाच बॉल स्विच हिट खेळायचं होतं. बॉल मागे चाललाय, फाईन लेगचा फिल्डर बॉल फील्ड करतात, मिळेल सिंगल मिळेल. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये धाव फलक आता या एका धावेच्या मतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16. सलगचे 3 षटकार जर येत आहेत टीम चिंबीपाडा टीमचा कोणत्याही बॅटरच्या माध्यमातून जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली जात आहे तर त्याला 2000 रुपयाचं कॅश प्राइज राहुलजी शेळके दादांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात येणार आहे. 2000 जमा आहेत. सिक्सर हॅट्रिक कंप्लीट झाली तर ते बॅटरला मिळतील. उडवला ऑन साइडला आणि फटकाला जवाब आहे. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क, मॅग्निफिसंट हिट, सिक्सर. थँक्यू डीजे. पकला तर आला. सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर राहुलजी शेळके दादांच्या वतीनं 2000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात येईल आणि जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट नाही झाली तर 30% GST लावून शेळके साहेबांना पैसे रिटर्न देण्यात येतील. षटकाच्या साहाय्याने धावफलक आता जाऊन पोहोचला 22. 22 धावा धावफलकावरती. 22 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर, पुल केलाय, पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज वन, सिक्सर.
थँक्यू डीजे. सलगचे 2 आलेत. आता असं वाटतं की 30% GST लावण्याची संधी इथे मिळणार नाहीये मंडळाला. 2 तर आलेत आणि तिसरा आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज जमाई आहे ते मिळेल. सलगचे 2 मोठे फटके एकंदरीत आता पठारपाडा टीमलाही विचार करण्यास भाग पाडलंय. कारण ज्याप्रमाणे बॅटिंग होत आहे अर्जुन करण बाद झाला बट अर्जुन आहे. नेक्स्ट बॉल पुल केलाय फ्लॅट गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा तिसरा षटकार आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज आता दिलं जाईल अर्जुनला. आणि प्राइस पुढे कंटिन्यू असेल का? सलगचे 3 आलेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस स्लॉग स्वीप. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. फुल टॉस बॉल वरती फुल टोल. सलगचा चौथा षटकार. बघा प्राइस कंटिन्यू आहे म्हणजे आणखीन 3 आले तर आणखीन 2000 मिळतील. आता एक तर आलाय 3 षटकारानंतर. धाव फलक 40 धावा धाव फलकावरती. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईकही आहे आणि सध्याच्या घडीला लाजवाब बॅटिंग या मॅच मध्ये अर्जुन करतोय. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर लॉंग ऑफ से येत आहे. 4 षटकारानंतर कमबॅक बॉलरचा विकेट मिळेल. बाद जरूर झाला अर्जुन बट काय फटके पाहायला मिळाले. बाद होण्याआधी जे कार्य जी जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती होती ती त्याने पार पाडली. कारण एक लाजवाब इनिंग इथे साकारून बाद झाला अर्जुन. धक्का लागला दुसरा. जीत कुमार अँड कंपनी या नावाने चिंबीपाडा संघ खेळतोय. पुरस्कृत बाय विद्यमान उपसरपंच गोटेकर गाव वंद्रेश डिंगोरे साहेबांच्या वतीने हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आला. आणि मी विचार करतही होतो की एक्झॅक्टली पुरस्कर्ते कोण आहेत आणि माहिती आमच्यापर्यंत आली आणि साहेबांच्या माध्यमातून काही पारितोषिक थोड्या वेळात लावण्यात येतील. विलास तिसऱ्या षटकामध्ये पॅनवरती टाकला फ्लिक केला. रेसच्या साहाय्याने बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर आणि खिनेक तडाका षटकार. काय बॅटिंग केली जात आहे. बॉल मैदानाच्या आतमध्ये कमी आणि बाहेर जास्त दिसला आतापर्यंत. कारण या इनिंग मध्ये आतापर्यंत 6 षटकार आलेले आहेत. 6 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. काय बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. याआधी अर्जुन आणि त्यात नंतर आता बॅटर कल्पेश चा बॅट मधनं हा षटकार येतोय. 2 कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. कल्पेश पाटील आणि तसेच कल्पेश भगत स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि त्याचा बॅटमधून षटकार आला. आता स्विच हिट गॅप मध्ये चान्स नाहीये. फिल्डरला हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता रन्स बनत नाहीयेत. रन्स वाहत आहेत. चौकार.
आणि सर्वात जलद अर्धशतक मी म्हणेन की कोणत्या संघाच्या माध्यमातून, कारण 14 चेंडूंचा खेळ झाला या सत्रामध्ये आणि धावफलक 50 धावा धावफलकावरती. बघा जर बाहेरील संघामध्ये आपण विचार केला तर भरपूर सारे चेहरे आहे. चिमीपाडा टीमचाच उल्लेख केला, अर्जुन, स्वतः के त्यानंतर धानीव टीमही खेळणार आहे, त्यामध्ये विश्वनाथ जाधवही आपल्याला खेळताना दिसतील. एकूण एक चांगले चांगले खेळाडू मी म्हणेन आदिवासी समाजानेही या टेनिस बॉल क्रिकेट जगताला दिलेले आहेत. आणि त्यापैकी आता काही तारे सितारे आपल्याला येत्या जे अंतिम 4 दिवस आहेत बाहेरील शेड्यूलमधले त्यामध्ये इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. हुक केला आणि हा ही बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर डीप स्क्वेअर लेगला क्लिअर केलं. षटकार. थँक्यू. दळखन गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय लवेजी वाघ साहेबांचे देखील शुभ आगमन झालं. तसेच विद्यमान सरपंच शिरोळ सन्माननीय तुकारामजी वाघ साहेबांचे देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष मी हार्दिक स्वागत करतो आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये. मला वाटतं की अंतिम दिवसापर्यंत शहापूर तालुक्यामध्ये जितकेही गाव आहेत प्रत्येकी गावामधले विद्यमान सरपंच आवर्जून आपल्याला स्पर्धेला भेट देताना नक्कीच दिसतील. कारण सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेब आहेत. अतिरिक्त रन आणि या एक्स्ट्रा रनचा मदतीने धावफलक 57. 57 धावा धावफलकावरती. बाउंड्रीजचा पाऊस पडतो अक्षरशः आणि त्यामध्ये आणखीन काही हा नो बॉल आहे आणि हा ही बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेरही आहे. नो बॉल +4 मिळतील 5. बाउंड्रीजचा पाऊस पडतोय. मैदानाच्या आतमध्ये उष्णता जरूर आहे, बट त्या उष्णतेचा काही फरक बॅटर्सवरती पडला नाही. ते आणखीन अटॅकिंग माइंडसेटने खेळतात. आतापर्यंत बाउंड्रीज भरपूर साऱ्या आल्या आणि मला असं वाटतं की आतापर्यंत या पहिल्या सत्रामध्ये 99% रन्स तर बाउंड्रीमध्ये आलेले आहेत. बॉल मागे चालला, विकेट किपरने बॉल स्टॉप केला. लेग बायचे सिंगल मिळेल. धावफलक एका धावेच्या मध्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 63 आणि या ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कल्पेश पाटील आता प्रथमतः स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. याआधी कल्पेश भगतने धुमाकूळ घातला. कल्पेश स्ट्रायकिंग एंडवरती पिकअप स्ट्रोक ऑन साइडला गॅप मध्ये निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. सध्या सगळी बॉलिंग क्रमाला नेस्तनाभूत केलं मी असंच म्हणेन, कारण ज्याप्रमाणे बॅटिंग राहिली, कारण 67 आणि अजून एक चेंडू बाकी या तिसऱ्या ओव्हरमध्ये. असं वाटतंय की 80-90च्या मध्यस्थी रन्स आपल्याला पाहायला मिळू शकतात ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे. हाफ ट्रॅकर पूल खेळला. पूल म्हणजे बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. खेळ समाप्त 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक आहे 73 आणि अंतिम ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे. 1 ओव्हरचा खेळ बाकी, बट 3 ओव्हरमध्ये पूर्णपणे डिस्ट्रॉय केलं बॉलिंग क्रमाला, कारण 73 धावा धावफलकावरती. सध्या सगळीला महेंद्र शेठ डिंगोरे साहेब चिल करतायत, कारण आता त्यांचा संघ फार वेगाने पुढे चाललाय आणि कोणते अडथळेही सध्या सगळीला त्यांचा समोरही नाही आहेत ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे.
के लवकर जेव्हा बाद झाला असं वाटलं की एकंदरीत पठारपाडा टीमही चांगला खेळ दाखवेल, चांगली बॉलिंग त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळेल. बट के बाद झाला आणि त्यानंतर खरा शो तर त्यानंतर सुरू झाला. सलगचे 4 षटकार आले अर्जुनचा बॅटमधनं. त्यानंतर कल्पेश भगतने देखील धुमाकूळ घातला. 2 षटकार 2 चौकार आणि हाय स्कोर बनलेला आहे तोही 3 ओव्हरमध्ये बनलेला आहे आणि 1 ओव्हर आणखी बाकी आहे. चला वेळ कमी घ्या, सुरुवात करा. स्विच हिट खेळायचा होता बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल त्यामुळे ते येतोय. बघा पॉईंट इनफिल्डमध्ये आहे, शॉर्ट थर्ड देखील इनफिल्डमध्ये आहे आणि त्या रिझममध्ये गॅपही भरपूर मोठा आहे. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न मागील चेंडूवरती कल्पेश भगतचा होता बट त्यामध्ये अपयशी राहिलेत. नेक्स्ट बॉल हुक केला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. षटकार आणखीन एक धावफलक आता 79. 79 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आहेत आणि एक मॅच विनिंग टोटल तर इथे उभा केला. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि त्यामध्ये आणखी किती वाढू शकतात हा प्रश्न. पॅनवरती लीडिंग एज बॉल हवेमध्ये होता आणि आता फाईन लेग विकेट कीपर शॉर्ट थर्डचा फिल्डर आता येतो अखेरीस आणि बॉल आता फील्ड करतोय आणि तोपर्यंत सिंगल धावफलक आता 80 धावा धावफलकावरती. मी याआधी सांगितलं की 80 ते 90चा मध्यस्थी टोटल पाहायला मिळू शकतोय आणि 80 तर झालं आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल उडवला ऑन साइडला. हाऊ इझी इज दिस. हा ही बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. आणि आमच्या दोन्ही अंपायरची चांगली एक्सरसाइज या मॅच मध्ये झालेली आहे. यस नो डाऊट, कारण जितके षटकार आतापर्यंत लागलेत. सिक्सर आला 86. नेक्स्ट बॉल. आता चेंडू फक्त उंच गेला. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आलेत. डीप मिड विकेटचा फिल्डरने कॅच पकडली, सफलता मिळेल बट फार वेळ झाला विकेट काढण्यासाठी कारण बॅटर जरूर बाद झालेत. बट स्कोर कार्ड 86 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग खेळ बाकी आहे एका चेंडूचा. न्यू बॅटर हर्षद मैदानाच्या हातामध्ये येतोय बॅटिंग करण्याकरिता आणि 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल गॅप मध्ये आहे. फिल्डर धावताच जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलं सत्र समाप्त. 90 धावा बनवण्यात आला आणि 91 धाव्यांचा एक मॅच विनिंग टोटल इथे सेट केला टीम चिपीपाडाने अगेन्स्ट टीम पठारपाडा. एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यातून होईल सेकंड इनिंगला सुरुवात आणि तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरांकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गाव देवीच्या
सरपंच चषक जय गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा आई गावचे स्पोर्ट्स गोठेकर Thank you, करतो DJ. आयोजन स्पर्धे ब्रेक समाप्त. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर आणि तसेच विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेकर गाव आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीनं तुम्ही पाहतायत आदिवासी सरपंच चषक 2025 तरार आणि लढत जी आहे टीम चिमीपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम पठारपाडा आणि लक्ष आहे 91 धाव्यांचं. धन्यवाद. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित लवेजी वाघ साहेब सरपंच दळखन गोठेघरचे उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोर यांना विनंती असेल आपण या ठिकाणी लवेजी वाघ साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान करावा. तदनंतर मंचावर उपस्थित तुकारामजी वाघ साहेब शिरोळ सरपंच त्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी आपला यथोचित मान आणि सन्मान स्वीकारावा. तदनंतर तुकारामजी वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामपंचायत शिरोळचे सरपंच. धन्यवाद. क्लास बॉल अगदी फुल लेंथ होता. सिंगल कंप्लीट. एका धावेनंतर या इनिंगला इथे सुरुवात झालेली आहे. 91चा चेज 4 ओव्हरमध्ये कंप्लीट करणं आणि पर ओव्हर तुम्हाला बघा 4 ते 5 चेंडूंना बाउंड्री रनचा बाहेर पाठवायचं. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झालेत. बॅटर पॉइंटला फिल्डर कॅच पकडली जाईल पकली सफलता इथे मिळेल आणि बॅटर दरम्यान बाद झालेत. संजय आई गावचे स्पोर्ट्स गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा आहे ठरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा सफलता पकली मिळाली बट एकंदरीत एक्स्ट्रा रन्सचं जे क्वेश्चन असतं ना ते आहे टीम चिंबीपाडाकडे कारण 91 धाव्यांचं लक्ष इथे सेट केलं. पार स्कोर मी म्हणेन बघा मॅक्झिमम मी म्हणेन की 55 ते 60 धावा एक मॅच विनिंग टोटल होतं बट त्यापेक्षाही 30 धावा जास्त 91 करायचं. बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. अतिरिक्त गती होती. डॉट बॉल आणखीन एक येतोय. नेक्स्ट बॉल स्क्वेअर कट गॅप मध्ये निघून गेला बॉल. ट्रॅव्हल होतोय. फिल्डर पाठलाग करतात बट निघून जाईल. बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. आई गावचे स्पोर्ट्स
लँग्वेज राऊंड द विकेट हुक केला गॅप मध्ये निघून गेलाय बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे आणखीन एक चौकार भरपूर चांगला फटका इथे आला बॅटर रवीचा बॅटमन हा चौकार या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा गणेश कांबडी या दादाचा गणेश कांबडी या दादाचा आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा लेग बाईजच्या स्वरूपामध्ये या 4 धावा इथे मिळतात आणि एकंदरीत बघा प्रयत्न तर सुरू आहेत की या चेजमध्ये आपण प्रयत्न ॲटलिस्ट करूया आणि प्रयत्न केले जातात पण 91 चेज करायचा 4 ओव्हरमध्ये आणि त्यातल्या त्यात हे कार्य फार अवघड आहे धावपळ 13 वरती कोळ्याचा पाडा टीमचे कॅप्टन त्याचप्रमाणे टीम सफाळ पालघर टीमचे कॅप्टन आणि तसेच वारलीपाडा भिवंडी टीमचे कॅप्टन चला तिन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण यायचं आहे आपण ड्रॉ इथे करणार आहोत वारलीपाडा भिवंडी सफाळे पालघर आणि तसेच टीम कोलाचा पाडा करणला पॅनवरती बॉल धरला अपील यस फिंगर अप लग बिफोर विकेट सफलता मिळेल करणला प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर चला सफाळे पालघर टीम कोळाचा पाडा भिवंडी टीम वारलीपाडा भिवंडी आणि हा सामना जेव्हा समाप्त होईल या मॅचची विनिंग टीम जी असेल त्या टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे तिथे आपण ड्रॉ करणार आहोत यापुढील सफलता मिळाली केकेला न्यू बॅटर भास्कर भास्कर पहिलाच बॉल फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता येतोय डॉट विकेट हॅट्रिक साठी राहुल शेठ शेळके साहेबांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे दिलदार व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व आणि आज भरपूर सारे पारितोषिक ते लावता येते आणि अर्जुनला त्यांचाच माध्यमातून 2000 मिळणारही आहे जे 6 हॅट्रिक कंप्लीट केली होती फुल टॉस होता बट फास्ट फुल टॉस वेगवान गतीने हा फुल टॉस होता दॅट्स वाय बॅटर कनेक्टही करू शकले नाही आहेत डॉट बॉल येतोय तसेच विकेजी शिवाळे देखील जोडले गेलेत आता लंच ब्रेक नंतर आणि ते भरपूर खुश आहेत कारण कालच्या दिवसामध्ये वाऱ्याचा पाडा संघ क्वालिफाय झाला फुल लेंथ आहे लॉफ्टेड फटका आहे फिल्डर आहेत लॉंग ऑनला बॉल फील्ड करतायत तोपर्यंत मिळेल सिंगल धावफळके एका धावेचा मग स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आता 14 धावा धावफळकावरती आणि मला असं वाटतं की आतापासूनच मी ही गोष्ट म्हणू शकतोय की या मॅचमध्ये फॉर्मॅलिटीज बाकी आहेत कारण हे टोटल चेस करणं आता मी म्हणेन रीचपासून फार दूर गेलं शॉर्ट पेज हुक करायचा होता एक्स्ट्रा बाउन्स दॅट्स वाय इट्स वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर
1 फॉर दी ओव्हरचा इशारा दरम्यान ते आला. नेक्स्ट बॉल. गती कमी केली, बॉल हवेमध्ये आहे, पॉइंट. कॅच ड्रॉप. प्रयत्न जरूर केला, चेंडूपर्यंत पोहोचले होते, कॅच पकडू शकले असते, प्रयत्न केला बट कॅच झाली ड्रॉप. फिंगर रोल केले होते केकेने, कारण सरफेसवरती पडल्यानंतर बॉल धीम्या गतीने आला, कमी गतीने आला आणि तेच रीड करू शकले नव्हते बॅटर. सिंगल मिळेल, धाव फलक आता 16 आणि या ओव्हरमध्ये शेवटचा एक चेंडू, शेवटचा बॉल. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येतात आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरही आहे. चांगलं कनेक्शन, षटकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर. षटकाराला केकेचा अगेन्स्ट आणि खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अगेन्स्ट, धाव फलक 22 आणि त्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 मध्ये करायचा आहेत रन्स 69. चला, कोलाचा पाडा, वारली पाडा आणि तसेच आणि बॉल दरम्यान फील्ड होतोय तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. चला, वारलीपाडा टीमचे कॅप्टन, कोलाचा पाडा टीमचे कॅप्टन आणि सफाळ पालघर तिन्ही टीम्स. थर्ड ओव्हर. पवन आतापर्यंत या ओव्हरमध्ये एकच धाव पवनने दिली. नेक्स्ट बॉल, राऊंड द विकेट. लोवा फुल टॉस होता, ऑन साईडला स्ट्रोक कळत. बघा, ड्रॉ मी क्लिअर करतो, ड्रॉ विषयी माहिती मी देतो. बघा, 4 चिठ्ठ्या आहेत, 3 चिठ्ठ्यांमध्ये 1, 2, 3 आहे आणि एकामध्ये विन आहे. आणि बघा, याआधी आपण जर पाहिलं तर खांडीचा पाडा टीमला आपण पुढे वाटचाल दिलेली आहे. 1, 2, 3 1-2 चिठ्ठ्या टीम्स उचलतील त्यांची मॅच होईल. 3 नंबरची चिठ्ठी जो उचलेल तो संघ खांडीचा पाडा टीम सोबत खेळेल आणि विन ही चिठ्ठी ज्या टीमला मिळेल त्या टीमला पुढे वाटचाल देण्यात येईल. बघा, पुन्हा एकदा सांगतोय, लक्ष द्या. बघा, 4 चिठ्ठ्या आहेत, 3 चिठ्ठ्यांमध्ये 1, 2, 3 आहे, एकामध्ये विन लिहिलंय. आपण प्रत्येकी टीमचा कॅप्टनला संधी देणार आहोत चिठ्ठी उचलण्याची. बघा, ज्या टीमचा कॅप्टन 1 नंबरची चिठ्ठी उचलेल, ज्या टीमचा कॅप्टन 2 नंबरची चिठ्ठी उचलेल त्यांची मॅच होईल 1-2 आणि 3 नंबरची चिठ्ठी जो उचलेल त्याची मॅच होणार आहे खांडीचा पाडा टीम सोबत. आणि ज्या टीमचा कॅप्टन विन अशी चिठ्ठी उचलेल त्या टीमला पुढे वाटचाल देण्यात येईल. क्लिअर. आणि ड्रॉ या ओव्हरच्या समाप्तीनंतर केला जाईल. आणि चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये, 2 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल, डाऊन द ग्राउंड फ्लॅट, फिल्डर येत आहेत आणि बॉल निघून जाईल कडपाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. गावदेवी स्पोर्ट्स गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि हे षटक जसं समाप्त होईल आपण ड्रॉ की करणार आहोत. एक चेंडू बाकी आहे या ओव्हरमध्ये. लोव फुल टॉस, बॅटचा टोला लागला, लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने येतात चेंडूपर्यंत, चेंडू फील्ड केला जातोय आणि सिंगल कंप्लीट. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरचा खेळ 36 आणि खेळ 1 ओव्हरचा बाकी आहे. आपण ड्रॉ इथे करणार आहोत. मी विद्यमान उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे सावांना विनंती करण आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. सावांच्या शुभहस्ते आपण हा ड्रॉ इथे करणार आहोत आणि विकीजी शेवाळे जोडले जातील. सेकंड राऊंडचा ड्रॉ केला जातोय.
महेंद्र शेठ डिंगोरे यांच्या शुभ हस्ते हा मात्र ड्रॉ केला जातोय. नक्कीच ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. ड्रॉ सुरू आहे आणि विनची चिठ्ठी मिळालेली आहे. यस मॅच पहिली सफाळे विपक्ष फाईट करण्याला पाहायला टीम वारलीपाडा, खांडीचा पाडा विपक्ष जीबी स्पोर्ट्स वारलीपाडा, जीबी स्पोर्ट्स कोलिवली कोल्याचा वाडा. विजय संघाला बाय थँक्यू. आणि विजेता टीमला बाय. म्हणजे आता ऑलमोस्ट हे डिसाईडही झालेलं आहे की चिंबीपाडा टीमच इथे जिंकणार आहे आणि ड्रॉही त्यांच्या बाजूने आलेला आहे. म्हणजे पुढे वाटचाल. आणि यात नंतर विकीची मॅच कोणाची आहे टॉस कंप्लीट करून घ्या. चेक बघा एक नंबरची चिठ्ठी आणि 2 नंबरची चिठ्ठी ज्या टीम्सला मिळालेली आहे यापुढील सामना त्यांचाच आहे. सो चला दोन्ही टीमचे कॅप्टन मला वाटतं की सफाळे पालघर आणि वारलीपाडा अशी लढत आहे. चला दोन टीमचे कॅप्टन लवकर टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. टॉस केला जाईल आणि मंचावरनं हा टॉस करण्याकरिता मी सन्माननीय प्रवीण शेठ डिंगोरे सर्वांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. आपल्या शुभहस्ते यापुढे होणाऱ्या सामन्याचा टॉस आम्ही इथे करणार आहोत. बघा टॉस केला जातो. विकीजी शिवाळे आहे टॉस बॉक्स मध्ये. प्रवीण शेठ डिंगोरे सामाच्या शुभ हस्ते हा टॉस दरम्यान केला जाईल. हॅलो चेक. आदिवासी चषक आदिवासी असोसिएशन टॉस जिंकलाय किरण काचरे नक्कीच कपिल काचरे आणि टीम अर्थात नक्की तो कृष्णल वारलीपाडा. डिसन काय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ याच्या आधी कधी सफाळे संघाबरोबर खेळलाय का? नाही खेळलो अजून. फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइमवर समोरचा संघ सफाळे संघ नामवंत संघ पालघर जिल्ह्यातील एक नामवंत टीम. समोरच्या संघाला कितीचा टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल, कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल असं साधारणतः? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. धन्यवाद. कॅप्टन टॉस इम्पॉर्टंट होता. टॉस नक्की गमावलाय. जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं कारण पहिले मॅच सुद्धा क्षेत्ररक्षण जिंकलेली होती. आता बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करायचा समोरचा संघ नक्कीच भिवंडी तालुक्यात एक नामांकित संघ आहे. समोरच्या संघाला टार्गेट किती जाताल? इथे रनांची काही कमी नाही आहे. हा सामना सुरू असताना नक्की पाहिलं असेल आपण 4 ओव्हरमध्ये 91चं टार्गेट दिलं गेलंय. आपण कितीचा टार्गेट द्याल? 50-60चं टार्गेट द्यायचा प्रयत्न राहील. येस थँक्यू. कसं वाटलं? पहिली मॅच मात्र जबरदस्त जिंकलाय. आता मात्र थोडासा कॉन्फिडन्स वाढला असेल. कशा प्रकारे पाहताय आता? खूपच सुंदर असं नियोजन सुद्धा चांगलं आहे आणि खेळायला सुद्धा मजा आलेली आहे. येस थँक्यू सो मच. धन्यवाद. कृष्णा वारलीवाडा वन द टॉस. फिल्डिंग आणि बॅटिंग साठी पाहायला मिळेल नक्की सफाळे. थँक्यू. आणि सामनाही समाप्त झालेला आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच आणि खऱ्या अर्थाने ज्याने फार मोठा इम्पॅक्ट पहिल्या 17 मध्ये टाकला, ज्याचा बॅटमधनं सलगचे 4 षटकारही आले, 27 धावा बनवला इंडिव्हिज्युअल आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट काढली, तोच अर्जुन ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि कॅश प्राइज आपण देणार आहोत सिक्सर हॅट्रिक साठी राहुल शेठ शेळके. सामान्य शुभहस्तेच आपण हे प्राइज देणार आहोत. गोटेकर गावचं दानशूर व्यक्तिमत्व